आज आपण भाजीपाला पिकातील रोग गोळा करणे आणि ओळखणे हे प्रात्यक्षिक क्रमांक 17 अभ्यासणार आहोत। गेल्याच वेळी आपण मागच्या प्रात्यक्षिकच्या वेळी भाजीपाला पिकातील किडींचा अभ्यास केलेला आहे आणि ऑनलाईन तुम्हाला माहिती पाठवली त्याची। आता भाजीपाला पिकातील किडी आणि भाजीपाला पिकातील रोग बऱ्याच वेळा काय जमलिंग होतं आपलं की कीड आणि रोग हे आपण एकच समजतो। म्हणजे तुम्हाला ज्यावेळी प्रश्न विचारले जातात कीड आणि रोग यांच्यातला फरक तुम्ही सांगत नाही। किडीला पण रोग म्हणताय, रोगाला पण किडी म्हणताय। हा आपला जमलिंग फार मोठं मुलांचं होतं, बऱ्याच जणांचं। रोग आणि कीड याच्यातलं पहिल्यांदा फरक आपल्याला माहीत असायला पाहिजे। मी थोडक्यात सांगणार आहे, आज फार डिटेल सांगत नाही ते। तर किडी म्हणजे काय, तर जेव्हा कीटकांच्यामुळं किंवा कीटक वर्गातील प्राण्यांच्यामुळं आपल्या पिकांना नुकसान होतं, मग ते पुनर्सृष्टी कुरतडतील, छिद्र पाडतील, शेंडा पोखरतील, खोड पोखरतील, मुळ्या पोखरतील, अशा कुठल्याही प्रकारे ते नुकसान करतात। त्यामुळं आपल्या पिकांचं नुकसान होत असतं, आपल्या उत्पन्नावरती परिणाम होत असतो। रोग, आता रोग कीड म्हणजे तुमच्या लक्षात आलं थोडक्यात। रोगचा अभ्यास करायचा, रोग म्हणजे काय, डिसीज असं म्हणतो, डिसीज। आणि आपण बघतो तो प्लांट डिसीज। प्लांट डिसीज मध्ये आपण आणि परत व्हेजिटेबल डिसीज म्हणतो, म्हणजे भाजीपाला पिकावरचे रोग आपण बघणार। म्हणजे रोग बघा, आता रोगाची व्याख्या आपण ढोबळ बांधून किंवा थोडक्यात करूया। रोग म्हणजे काय, तर हे जे सूक्ष्म जंतू किंवा जीवाणू आहे किंवा सूक्ष्म जीव जे आहे, म्हणजे आपण सूक्ष्म जीव आतापर्यंत तुम्ही बरेच शिकले आहेत। म्हणजे बॅक्टेरिया आहे, बुरशी आहे, त्यानंतर विषाणू आहे, व्हायरस आहे, निमॅटोड आहे। हे जे सूक्ष्म वेगवेगळ्या गटातील सूक्ष्म जीव आहेत त्यांना बघण्यासाठी म्हणजे उघड्या डोळ्यांना आपण दिसत नाहीत, आपल्याला दिसत नाही ह्या सूक्ष्म जीव। आणि आता सगळ्यात उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे आपण ज्यामुळे शाळा आपली बंद पडली तो कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस 19 साली सापडला म्हणून 19, म्हणजे तो कशामुळे झालं, हे व्हायरसमुळे झालं। आणि व्हायरस आपल्याला कुठं दिसत नाही, इतका सूक्ष्म आहे की त्याचं फक्त आपल्याला लक्षणं दिसतं, इतकं साध्या सूक्ष्मदर्शकाला सुद्धा दिसत नाही। म्हणजे बरेच सूक्ष्म जीवाणू असतात। आणि दुसरं काय असतं, सूक्ष्म जीवाणू एवढ्या असंख्य प्रमाणात असतात। तुम्ही वेगवेगळ्या बातम्यात वगैरे ऐकलं असेल, साधं शिंकला किंवा आपण बोलताना जर मला आपल्याला व्हायरस असेल तर तो अगदी 10,000, 20,000, 40,000च्या संख्येमध्ये बाहेर पडतो। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे एवढे सूक्ष्म असतात ते। आता इथं या पृष्ठभागावरती व्हायरस असू शकतो, ह्या हातावरती आपल्या सारखा हात धुवून का सांगतात, तर आपल्या हातावरती असंख्य व्हायरस असू शकतात, आपल्या तोंडावाटे नाकावाटे व्हायरस जाऊ शकतात, आणि आपल्या शरीर कपड्यावरती व्हायरस असू शकतात, बेंचवरती असू शकतात, दारावरती असू शकतात, कढीवरती असू शकतात, कुठेही। आणि त्यांची संख्या एवढे सूक्ष्म असतात की ती लाखो कोटी अशी असते, अब्जापर्यंत असते, एवढ्या मोठ्या संख्या। आणि त्यांची फार स्पीडनं वाढ होत असते व्हायरसमध्ये। तसंच बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया पण सूक्ष्म जीवाणू आहे, तो पण त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो, साध्या सूक्ष्मदर्शकाने बॅक्टेरिया दिसत नाही। आणि आपल्या पिकांच्या मध्ये किंवा मानवांच्या मध्ये सुद्धा आढळते बुरशी। ही बुरशी आपल्याला बुरशी रोग, डाग उठतात, चट्टे उठतात, पांढरे किंवा ओले कपडे घातले की खाजवते, ती बुरशीमुळेच होत असते, बुरशीजन्य रोग असतात। मग आता हे सगळे सूक्ष्म जीवाणू, सगळे म्हणजे जे काय असतील ते सूक्ष्म जीवाणू, काही सूक्ष्म म्हणजे बरेच सूक्ष्म जीवाणू रोग निर्माण करतात। आणि आता समजा आपल्याला माणसाला किंवा झाडाला रोग होतोय, झाड ते सूक्ष्म जीवाणू त्याच्यावरती वाढतात, तर झाडाला काय म्हणतात हा शब्द गेलाय तुम्हाला, किंवा ज्याच्यावरती सूक्ष्म जीवाणू वाढतात त्या भागाला किंवा त्या सजीवाला काय म्हणतात, गेलंय तुम्हाला त्याच्यामध्ये, पोशिंदा, होस्ट असं म्हणतात। होस्ट म्हणजे काय, पोशिंदा। मग आता कसं असतं की आपण आता बघा काय काय बघितलं, सूक्ष्म जीवाणू बघितले वेगवेगळ्या प्रकारचे, आणि होस्ट बघितला। होस्ट हा वनस्पती असेल, प्राणी असेल, जनावर असेल, कोण पण सजीव असेल। मग आता होस्ट आणि आता सूक्ष्म जीवाणू ज्याच्यामुळे रोग होतात अशा सूक्ष्म जीवाणूला पॅथोजिन असं म्हणतात, पॅथोजिन असं म्हणतात।
मग पॅथोजिन आणि होस्ट, रोगकारक जंतू, जीवाणू आणि होस्ट, पोशिंदा. आणखी एक यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट, आपलं वातावरण, आपल्या सभोवताली असणारं वातावरण. मग आता 4 दिवसाचं उदाहरण घ्या तुम्ही, ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडेल, आता पडेल, मग पडेल अशी शक्यता होती. आणि वातावरण दिवसात वातावरण वेगवेगळं आहे. सकाळी ढगाळ असतं, दुपारी ऊन पडतं, संध्याकाळच्या वेळी आधी पाऊस पडण्याची शक्यता होते. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस पडलाय, पण कोकणात वगैरे पाऊस पडलाय. आपल्या परिसर म्हणजे इकडं विदर्भ मराठवाड्यात पाऊस पडलाय, पुण्यात पाऊस पडला मागच्या आठवड्यात. काल पण काही ठिकाणी कोकणातल्या बातम्या होत्या अशा की पाऊस पडलाय, ढगाळ वातावरण होतं. मग हेच काय, हे जे वातावरण आहे, ह्या वातावरणामध्ये बदल झाला किंवा वातावरणात बदल झाला, आणि वातावरणात बदल झाला की काय होतं की नियमितपणे म्हणजे सगळीकडे सूक्ष्मजीवाणू असतातच, पोशिंदा म्हणजे होस्ट असतोच. मग ज्यावेळी वातावरणात बदल होतो, मग टेम्परेचर वाढलेलं असेल, टेम्परेचर कमी झालेलं असेल, पाऊस पडलेला असेल, आर्द्रता वाढलेली असेल, किंवा एन प्रकारे वारं वाहिलेलं असेल, ज्यावेळी असं वातावरणामध्ये बदल होतो त्यावेळी ह्या तिघांच्या मधला म्हणजे आता पहिला 2 सांगितले ते कुठले कुठले 2 घटक सांगितले ते सूक्ष्म जीवाणू आणि होस्ट, पोशिंदा, सूक्ष्म जीवाणू आणि पोशिंदा, आणि तिसरा घटक कुठला सांगितला आता, वातावरण. मग हे 3 घटकांच्या मध्ये ज्यावेळी समतोल बिघडतो, ह्या 3 घटकांच्या मधला समतोल बिघडतो, त्यावेळी पोशिंद्यामध्ये आपल्याला लक्षणं दिसतात. ह्या स्थितीला रोग असणे. रोगाची व्याख्या लक्षात आली म्हणजे आपण तयार केली आता. कसं की पोशिंदा, सूक्ष्म जीवाणू आणि वातावरण यामधील समतोल किंवा इंग्रजीमध्ये इक्विलिब्रियम असं म्हणतो, त्यामधील समतोल बिघडल्यानंतर पोशिंद्यावरती लक्षणे दिसतात, त्या स्थितीला रोग असं म्हणतात, डिसीज. लक्षात आलं. मग आता याच्यामुळं समजा कालचं वातावरण होतं, कुणाला तर नाक गळालं असेल, कुणाला तर सर्दी झाली असेल, लगेच शंका आली असेल, काय कोरोना झालाय काय असं वाटलं मला असेल काय, पण सगळ्याला झाली काय सर्दी, असं सगळ्यांना सर्दी झाली किंवा सर्दी सगळ्यांना खोकला आली. बऱ्याचदा लहान मुलांना झाला, जरा वीक असणाऱ्या म्हणजे म्हाताऱ्या माणसांना झाला, तरुणाला पण काही झाला, खरं बऱ्याच तरुणांना झाला नाही. मग असं का? म्हणजे आपणाला काही जणांच्याकडं प्रतिकार शक्ती चांगली असते, त्यामुळे ह्या बदलामुळं त्यांच्यात काय फरक पडत नाही. काय मग काय जे ज्यामध्ये लगेच फरक पडतो, ज्यांच्यामध्ये लगेच लक्षणं दिसतात, त्यांची प्रतिकारक क्षमता कमी असते, ते ससेप्टिबल असतात, म्हणजे ते रोगाला लगेच बळी पडतात. हा रोग टाळण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. आणि प्रतिकारक क्षमता वाढवायला काय करायला लागतं? म्हणजे आपला आहार व्यवस्थित पाहिजे, आपला आचार म्हणजे व्यायाम वगैरे पाहिजे, काय म्हणजे, आणि सगळ्यात महत्वाचं आता अलीकडच्या ह्याच्यात लक्षात आलं म्हणजे आपलं माइंड फ्रेश पाहिजे. आता हे आपण माणसाकडे चाललो, पण वनस्पतीमध्ये आल्यावर सुद्धा, वनस्पतीमध्ये जर तुम्ही बियाणं सगळ्यात पहिल्यांदा चांगलं असेल, त्यानंतर जमीन चांगल्या पद्धतीची असेल, त्याला तुम्ही खतं, सेंद्रिय घटक, त्याला खाण्यासाठी वाढीसाठी जे आवश्यक असणार आहे ते सगळं व्यवस्थित दिलं असेल, तर ते मुळातच उपजत चांगलं प्रतिकारक्षम तयार होतं, आणि त्यामुळं रोग निर्माण होत नाही किंवा त्या पिकावरती रोग येत नाही. तुम्ही आता बघा काही ठिकाणी अशा बातम्या आल्या की लोकरी मावा आला, परंतु ज्याच्या शेतामध्ये रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं जास्त आहेत, रासायनिक खतं कमी आहेत, अशा शेतकऱ्यांच्याकडं लोकरी मावा लवकर आला नाही, अगदी उशिरा आला किंवा कमी प्रमाणात आलाच नाही, उशिरा आला आणि कमी प्रमाणात आला. तसंच रोगांच्या बाबतीत आहे. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये तर हे वातावरणातले बदल फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. म्हणजे आमच्या अगदी 10-15 वर्ष म्हणजे आमच्या लहानपणामध्ये वेळी मनापेक्षा
बरं, आपण म्हणजे हे तिघांचा इक्विलिब्रियम बघत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक म्हणजे रोगकारक जंतू, त्यानंतर पोशिंदा आणि वातावरण, आणि यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता असली आपल्याकडं तर पिकामध्ये सुद्धा जर चांगला आहार वगैरे त्याला म्हणजे खतं पाणी दिलं असेल, जमीन चांगली असेल, जमीन मशागत चांगली असेल आणि त्याला अन्नधान्य म्हणजे अन्न पुरवठा चांगला झाला असेल तर रोग पण त्या पिकाला लवकर येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ह्या मुद्द्यावर आलतो की अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वातावरणामध्ये बदल व्हायला. आता वातावरण बदलाची कारणं फार वेगवेगळी आहेत. आता जगामध्ये तर असं झालं, आपल्या देशाचे पूर्वी पर्यावरण मंत्रालय असं नाव होतं, आता त्याचं नाव बदललंय या 2-4 महिन्यापूर्वी. क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातील बदल वनमंत्री, हवामानातील बदल आणि वनमंत्री असं नाव दिलेलं आहे. म्हणजे पर्यावरण पहिलं नाव होतं, ते हवामान बदल असं नाव दिलं, कारण हवामान बदलाचाच अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हवामान म्हणजेच वातावरणात बदल व्हायला लागले, आणि ह्या वातावरणातील बदलामुळं हे रोगाचं प्रमाण वगैरे वाढत चाललंय. त्यामुळे आपल्याला मुळातच त्याच्यामध्ये जास्त करून म्हणजे पहिल्यापासून अशी तयारी करायला पाहिजे की ते चांगलं ताकदीचं होईल, व्यवस्थित होईल, हे आपल्याला माहीत पाहिजे. आता तुमच्या बेसिक लक्षात आलं की वनस्पतीला रोग का होतात, आणि बऱ्याच रोगावरती अजून व्यवस्थित औषधं मिळालेली नाहीत. वनस्पतींच्यातून मिळाले नाहीत. प्राण्यांच्यात, आता प्राण्यांच्याकडे लंपी स्किन म्हणून एक रोग आला बघा. प्राण्यांच्यामध्ये असं फोड उठतात लगेच आणि त्यातनं पाणी रक्त व्हायला लागतं. मोठ्या प्रमाणात पेपरला वगैरे वाचला असतं, आणि आपल्या भागातून आलाय लंपी स्किन. तर तो व्हायरस डिसीज आहे आणि त्याच्यावर अजून औषध माहीत नाही, डॉक्टरांनाच माहीत नाही औषध. म्हणजे हे असं कंडिशन आहे. आता कोरोनावर पण आपल्याला व्हायरस औषध कुठं होतं, लस शोधा नाही, अजून ट्रायल बऱ्यापैकी सक्सेस मिळाल्यावर अजून गॅरंटीड नाही, 100% गॅरंटी असं आलं नाही. आणि त्याला कालावधी पण फार जातो. पूर्वीच्या म्हणजे देवीची लस वगैरे अशा ज्या लसी आहेत, पोलिओची लस आहेत, पोलिओ त्या लसी तयार व्हायला 40-40 वर्षे लागलेली आहेत, 20-21 वर्षे लागलेली आहेत. आत्ता ही कोरोनाची लस पहिल्यांदा अशी दिसते की 10 वर्ष म्हणजे 10 महिन्यात 8-10 महिन्यात तयार व्हायला नाही. नाहीतरी फार त्याच्या ट्रायल्स व्हायला, हे व्हायला, त्याचं परिणाम बघायला, त्याचे म्हणजे येणारे निकाल, रिझल्ट्स बघायला फार कालावधी लागतो. एवढ्या स्पीडनं फार म्हणजे पूर्वीचे तर इतिहास असा आहे. आता सगळेजण लस म्हणाले, बघूया काय काय होते. पण त्याच्यामध्ये पण ही कंडिशन आहे. म्हणजे बॅक्टेरियावरती आपण काही प्रमाणात नियंत्रण करू शकतो, काही प्रमाणात 100% पण बॅक्टेरियावरती पण नियंत्रण मिळवणं अवघड असतं. नंतर व्हायरसवर अजून परफेक्ट नियंत्रण मिळालेलं नाही. प्रतिकार क्षमताच पाहिजे तुमच्याकडे व्हायरसवर नियंत्रण मिळवायचं असेल तर. आणि फंगसवरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो, परंतु एका मर्यादेच्या पुढे रोग गेला तर त्याच्यावर पण नियंत्रण अवघड असतं. मग आता तुम्हाला हे जे आहे ते ज्या जीवाणूंच्यामुळे रोग निर्माण होतात, वनस्पतीच्या मध्ये जवळजवळ 80% रोग हे बुरशीमुळे, फंगसमुळे, बुरशीजन्य रोग आहे. म्हणजे आपल्याला बुरशीच्या वनस्पतीवरती जे मेजर रोग होतात, फार मोठं नुकसान होतं. एकदा रोग आला तर संपूर्ण प्लॉटच्या प्लॉट होतो. आता द्राक्ष फळ पिकांच्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात होतो. टोमॅटोमध्ये पण होतं. करपा जर आला, अर्ली ब्लाइट म्हणून असतो, लवकर येणारा करपा, जर तो येतो 25-30व्या दिवशी, त्यानंतर रानात काड्या शिकत जातात. कुठं तर टोमॅटो फुलं येत असतात नाही, आणि लेट करपा आला तर सगळी टोमॅटो एकदम पिकतात आणि पुढे वाढत असते. म्हणजे हा करपा टोमॅटोचा रोग फार बेकार रोग आहे, म्हणजे फार मोठं नुकसान करू शकतो. 100% सुद्धा म्हणायला हरकत नाही रोग. त्यानंतर बॅक्टेरियल डिसीज हे पण फार मोठ्या प्रमाणात येतात, नुकसान भरपूर होतं. आता तुम्हाला बॅक्टेरियाचे हे दाखवले, नेटवरचे फोटो दाखवलेच, बुरशीचे पण फोटो दाखवले. आणि याच्यामध्ये मग अर्ली स्टेजमध्ये तुम्ही जर कंट्रोल केला तर हे नियंत्रण होतं. व्हायरस डिसीज आला, व्हायरस हे प्रामुख्याने कसे येत असतात, मुळातून म्हणजे जे प्लॅन्टिंग मटेरियल आपण लागवडीसाठी जे बियाणं वापरतो, रोपं वापरतो किंवा खत वापरतो, आता किंवा बटाट्यासारखं बटाटा वापरतो, म्हणजे बटाट्याचा स्टेम टिपर वापरतो, याच्यातूनच ते व्हायरस डिसीज येत असतात मुळातूनच. किंवा काही वेळेला मग बऱ्याचदा व्हायरस किंवा बऱ्यापैकी रोगाचा प्रसार त्या बॅक्टेरिया आणि विषाणूचा तर हा कीटकांच्यामुळे होत असतो. कीटकांच्यामुळे म्हणजे जसं माणसांच्या मध्ये डासामुळे बरेच रोग पसरतात काय, तसं वनस्पतीमध्ये अनेक प्रकारचे कीटक असतात आणि त्या कीटकांच्यामुळं ते रोग पसरत असतात. त्यानंतर आता ह्याला कॉझल ऑर्गॅनिझम असतो, म्हणजे कारणीभूत सूक्ष्मजीव. त्यातला 1 नंबरचा आहे तो बुरशीजन्य रोग आहे, 2 नंबरचा बॅक्टेरियल डिसीज जास्त आढळतात, व्हायरस डिसीज नुकसान व्हायरसमुळे होतं ते म्हणजे काय राहतच नाही व्हायरसला.
बॅक्टेरियामुळे पण तसंच होतं. बुरशीमध्ये काही प्रमाणात तुम्ही नियंत्रण मिळवू शकता, बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकता. आता सूत्रकृमी हा एक घटक आहे तो रोगामध्ये ऍक्च्युली कसा आहे, सूत्रकृमी हा कीटकमध्ये पण येते आणि रोगामध्ये पण येते, परंतु तो सूक्ष्म आहे म्हणून आता रोगात येत आहे. सूत्रकृमी कृमी हा घटक वेगळाच आहे. म्हणजे कृमीमध्ये म्हणजे याच्यात आपण निमॅटोड असं म्हणतात त्यांना, निमॅटोड असं म्हटलं जातं. आता निमॅटोडमुळे सुद्धा निमॅटोडच्या गाठी बऱ्याच 10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती अशी होती. टोमॅटो किंवा वांगी किंवा आपल्याला ज्यावेळी हे आलं जर्बेरामध्ये सुरुवातीला आपल्याकडे आला त्यावेळी त्यांना काही रोग म्हणजे काही वरचं बघितलं बुरशी दिसत नाही, बॅक्टेरिया दिसत नाही, व्हायरस नाही. मग काही वेळ नंतर लक्षात आलं की ही रोपं ही मुळावरती निमॅटोडच्या गाठी झाल्यामुळे गेलेली आहेत आणि त्या गाठी नंतर लक्षात आलं की बाबा टोमॅटोला पण झालेले आहेत, ह्याला पण झालेले आहेत, वांग्याला पण झालेले आहेत. म्हणजे बऱ्याच वनस्पतींच्या मध्ये टोमॅटोच्या म्हणजे निमॅटोडच्या गाठी झाल्या आणि निमॅटोडच्या गाठी झाल्या की ते काय करतात अन्न पुरवठाच बंद करायला बघतात आणि त्यामुळे आपलं पीक खराब होत जातात, मरतातच नाही. मग हे निमॅटोड सूत्रकृमी बरेच सूत्रकृमी हे मुळातच इन्फेक्ट होतात किंवा मुळातच प्रादुर्भाव करतात. काही सूत्रकृमी असे आहेत की ते वरच्या बाजूला पण येतात परंतु ते दिसत नाही आपल्याला. म्हणजे सूक्ष्म जीवाणू हे बऱ्याचदा म्हणजे दिसतच नाही, त्यांची लक्षणं निर्माण झाल्यावर आपल्याला रोग कळतो. लक्षणं निर्माण झाल्यावर किडीच्या बाबतीत कसं होतं, बऱ्याचदा म्हणजे 90% 95% किडी आपल्याला 99% म्हणायला लागतं ते किडी दिसतात पाहिजे आपल्याला किंवा किडी एकत्रित आल्या तर दिसतात, परंतु रोग हे आहेत ते रोगांच्या मध्ये लक्षणं दिसायला लागली झाडावरती की आपण रोग झाले असतात. तर हा महत्वाचा पार्ट आहे. आता दोन्ही कीड आणि रोग या दोन्हीला मिळून पीक संरक्षण असं म्हणतात. आता रोगशास्त्राला प्लांट पॅथॉलॉजी असं म्हणतात, प्लांट पॅथॉलॉजी, आणि कीटकशास्त्राला काय म्हणतात प्लांट एंटामॉलॉजी असं. आता याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला आता महत्वाचे रोग सांगितले. आता आपण हे प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला नियंत्रणाच्या पद्धती पण आपण नंतर शिकूया. पण महत्वाचं काय की आपण आता जे आपल्याकडे जे उपलब्ध प्लॉट असतील शेतकऱ्यांचे असतील किंवा तुमच्या आजूबाजूला असतील, तुमच्या घरात असतील किंवा काही भाजीपाला आपण घरच्यासाठी लावतो अशा ठिकाणी असतील तर तिथं जाऊन तुम्ही निरीक्षण करायचं. निरीक्षण करून तुम्हाला काही लक्षण दिसतात का रोगाचे किंवा ते कुठले असतील कशाचे आहेत हे बघायचं. त्याचं सॅम्पल्स कलेक्ट करायचे. तुम्ही जर तसे 5 सॅम्पल केला त्याचं रोग ओळखला आणि त्याच्यावरती म्हणजे आपण अल्बम म्हणतात त्याला, संग्रह म्हणजे अल्बम किंवा संग्रह. आता आपल्याला ते प्रोजेक्ट म्हणून पण घेता येतो. तर तसं तुम्ही जर काही 4-5 भाज्यांचं किंवा 5-6 भाज्यांचं आणि रोग हे 99% असतातच ह्या वातावरणात तर आहेतच. काय जाऊन तुम्ही जर ते गोळा केला तुम्हाला ओळखले तर ठीकच आहे, नसेल ते इथं ओळखूया, त्याच्यावर नियंत्रण बघूया, कशामुळे झाला हे बघूया, ते होण्यासाठी काय कारणीभूत घटक असतात ते बघूया. आता हे आपल्याला बघायला पाहिजे. आता प्रमुख रोगांचा आपण अभ्यास करूया. प्रमुख रोग म्हणजे भाजीपाला पिकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती येणारे रोग. आता भाजीपाला पिकांच्या सगळ्यात जास्त एक पहिला रोग येतो तो म्हणजे नर्सरी स्टेजला येतो. नर्सरीमध्ये एक मोठा रोग येतो तो म्हणजे रोपे कोलमडणे किंवा मर रोग. रोपे कोलमडणे किंवा मर रोग बुरशीजन्य रोग आहे. आता काय होतं की रोपं आपण ज्यावेळी तयार करतो वाफ्यावरती वगैरे घालतो किंवा आता ट्रेमध्ये पण घालतो आपण, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे बुरशीमुळं फिजारियम म्हणून एक बुरशी असते. ती बुरशी काय करते, वनस्पती जी रोप असतं त्या रोपाच्या अगदी जमिनीलगतच्या भागाला इन्फेक्ट होते आणि तिथला भाग कुजतो म्हणजे तिथलं सगळं जळून गेलं असं पांढरं पडतं किंवा असं एकदम संकट होतं, पाणी बिणी जातं तिथलं सगळं आणि ते नाजूक रोप असतं. आणि त्यामुळं काय होतं एका रात्रीमध्ये तुम्हाला निम्मा किंवा सगळा प्लॉट किंवा सगळं वापा खाली असं रोपं पडलेली दिसतं. पानं तर चांगले असतील तर कड्यात मोडल्यासारखे पडलेले असतात, म्हणून त्याला रोपे कोलमडणे असंच नाव आहे किंवा डॅम्पिंग ऑफ असं म्हणतात. हा फिजारियम नावाच्या बुरशीमुळं होतो. आता याच्यामुळं पाणी साठून राहिलं की हा रोग बळावतो, म्हणून गादी वाफ्याचा वापर करावा. रोपं तयार करण्यासाठी गादी वाफ्याचा वापर करावा किंवा निचरा होणारी जमीन निवडावी किंवा माध्यम करत असताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात निचरा होईल अशा पद्धतीचे घटक मिश्रण करावे आणि ते याच्यामध्ये आपण रोग त्याचं नियंत्रण करू शकतो. आणि इतरमध्ये मग आपण नियंत्रण करायचं तर रोग वाफा तयार केला तर बिया घालायच्या अगोदर त्याला आपण जर
बोर्ड मिश्रण किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकांची आळवणी केली, ड्रेंचिंग केलं तर बऱ्यापैकी त्या बुरशीचं नियंत्रण होतं, नायनाट होतो आणि आपल्या रोपांना हा रोग येत नाही. दुसरा एक रोग म्हणजे मर रोग, विल्ट असं म्हणतात. आता रोपं लावल्यानंतर वगैरे किंवा अगदी काही वेळेला वाफ्यावरती सुद्धा अचानक रोपं मरतात किंवा काही प्लॉटमध्ये अचानक रोपं मध्ये आधीमध्ये गेलेले असतात बघा. तर ही पण बुरशी असते. आता जमिनीखालील मुळांच्या वरती ही बुरशी कार्यरत होते आणि काही वेळेला काय सगळ्यात महत्त्वाचं होतं की बुरशी वाढायला लागली की मुळातल्या अन्नवाहिन्या रसवाहिन्या असतात ते मधल्या ज्या आपलं फ्लोएम टिश्यू असतो ज्याला अन्नवाहिन्या म्हणतात त्याच बंद पडतात आणि तिथं बुरशी वाढायला लागतात. मग तुम्ही जर तसलं रोग काढला असाल आणि ते कापून जर असं उडून बघितलं असाल तर तुम्हाला आतला भाग सेंटरचा जळलेला दिसेल. ह्याला मर रोग असं म्हणतात, विल्ट असं म्हणतात. आणि विल्ट हा बऱ्याच भाजीपाल्यांच्या मध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणजे हा रोग आता याच्यामध्ये मग लक्षणं आपल्याला झाड वाढल्याशिवाय दिसत नाही, कारण प्रत्येक वेळी आपण मुळं बघायला जात नाही जमिनीत, त्यामुळे वरती झाडं वाळायला लागलं अचानकच फुलगळ व्हायला लागते. मिरची किंवा टोमॅटोमध्ये दिसतं बघा, एकदमच गळल्यासारखं झाड होतं, फुलगळ होते, झाडं निश्चित होतं, पानं एकदम पडल्यासारखी दिसतात, ताट राहत नाहीत. तर ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो. आता आणखी एक महत्वाचा रोग म्हणजे करपा, अँथ्रॅकनोज म्हणतात. आता करपा जो आहे हा रोग बियाणामार्फत किंवा हवेमार्फत पसरतो. त्याची जी बुरशी असते त्या बुरशीचे बीजाणू तयार होतात, म्हणजे एक प्रकारचे बियाच तयार होतात आणि त्या बिया आपल्या म्हणजे हवेमार्फत पसरतात आणि जिथं ओलावा असेल तिथं लगेच चिकटतात पानावरती वगैरे आणि तिथं वाढतात आणि तिथं वाढायला लागल्या की तिथं जसं वाढत जातील तसं तिथला पानाचा भाग करपतो, स्पॉट्स पडतात पहिल्यांदा, नंतर पूर्ण पान करपतं. आता पान करपलं म्हणजे पान हे सगळ्यात महत्वाचं अवयव आहे झाडाचं. अन्न तयार करण्याचं कार्य तिथं चालतं, श्वसनाचं कार्य चालतं, बाष्पोत्सर्जनाचं कार्य चालतं आणि जर पानावर करपा आला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नुकसान आढळून येतं. आता मला सांगितल्यासारखं पहिल्यांदा स्पॉट ज्यावेळी येतात टोमॅटोवरती करपा येतो बघा, बऱ्याच भाजीपाल्यांच्या मध्ये येतो. तर ते आपण बाकीचे रोग पण पुढच्या तासाला बघूया. आता आपण थांबूया. मगाच प्रात्यक्षिक आपण पुढं चालू करायचं, कंटिन्यू करायचं आहे. आता मागच्या तासालाच आपण बुरशीजन्य रोग किंवा वनस्पतीमध्ये बुरशीमुळे होणारे रोग बघत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण करपा रोगापर्यंत पाहिलेलं आहे. करपा रोग, करप्यानंतर अजून तांबेरा एक रोग असतो. आता तांबेरा हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे किंवा गेरवा असं सुद्धा म्हणतात. आता आपल्या पालेभाज्यामध्ये घेवडा पिकावरती आढळून येतो हा आणि याचा प्रसार सुद्धा हवेमार्फत होत असतो. हवेमधून जे त्याचे जे बीजाणू असतात किंवा बीज जे असतात बुरशीचे ते प्रसार होतात आणि त्याच्यामध्ये घेवडा किंवा याच्यावरती वगैरे किंवा घेवडावर्गीय जे पिकं आहेत त्यांच्यामध्ये असं म्हणजे बारीक तिरकोले असे डाग दिसायला लागतात. सुरुवातीला काळपट स्पॉट असतात, नंतर ते पिवळे होत जातात आणि पान पूर्ण असं पिवळं दमक होतं. आता याच्यामध्ये पिकावर हे प्रादुर्भाव झाला की अचानकच त्याचं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते त्या पानांची आणि हळूहळू त्याच्या उत्पन्नावरती वाईट परिणाम किंवा कमी होतो उत्पन्न. आता त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा रोग म्हणजे भुरी, पावडरी मिल्ड्यू असं म्हणतात भुरी. आता गवारीवरती आता या दिवसात भुरी येते बघा, पाऊस पडलेलं गवारीवरती मोठ्या पानं जरी पावडर लावल्यासारखी दिसतात. किंवा तुम्हाला मगाशी जे पिक्चर दाखवलं होतं, चित्र दाखवलं होतं भोपळावर्गीय पिकांचं, त्याच्यामध्ये सुद्धा ते पांढरं दिसत होतं, ते भुरीच होती. आता ह्या भुरीचं म्हणजे भुकटी पसरल्यासारखं पानावरती दिसतं, भुकटी पसरल्यासारखं असं पानावरती दिसतं. सुरुवातीला गोल छोटे वर्तुळाकार स्पॉट येतात पानावरती आणि ती बुरशी वाढत जाऊन काळांतराने ते एकमेकात मिसळत जातात आणि परत नंतर ती काळी पडते. त्यावेळी त्यातलं बी तयार होत असतं आणि ते बी परत दुसऱ्या पिकावरती जाऊन पडतं किंवा दुसऱ्या वनस्पतीवरती जाऊन पडतं. आता यानंतर शेंगवर्गीय आणि काकडीवर्गीय वनस्पतीमध्ये भुरीचं भाजीपाल्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतं आपल्याला. त्यानंतर विषाणूजन्य रोग. आता आपण मग पहिला जीवाणू घेतोय, जीवाणूजन्य रोग बघूया. जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. आता झॅन्थोमोनास या बॅक्टेरियामुळं
मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे रोग येतात, स्पॉट येतात. काकडीवरती किंवा मोझॅक काकडीवरती सुद्धा येतो. म्हणजे काकडीवरती सुद्धा याच्या म्हणजे बॅक्टेरियाचे स्पॉट येतात आणि याच्यामुळं म्हणजे हे रोग आहे, बॅक्टेरिया वगैरे जे रोग आहेत हे मुळात आपण बियाणं शुद्ध घ्यायला लागतं किंवा हे कीटकांच्या मार्फत पण प्रसारित होतात. खरं त्याला आपल्याला बॅक्टेरियल जर डिसीज भाजीपाल्यामध्ये आला, बॅक्टेरियल ब्लाईट सुद्धा असतो, म्हणजे बॅक्टेरियल करपा सुद्धा असतो, टोमॅटोमध्ये वगैरे येतो किंवा मिरचीमध्ये काही प्रमाणात येतो. तर बॅक्टेरियामुळे ज्यावेळी करपा येतो त्याला इलाज काय चालत नाही, म्हणजे रेमेडी काय घेत नाही. फळझाडांच्यामध्ये विशेषतः द्राक्षामध्ये वगैरे स्टेप्ट्रोमायसिन किंवा आपल्याकडे कासोमायसिन, पूर्वी ती माणसांना औषध दिली जायची, असली औषधं वापर जनावरांना वगैरे दिली जायची, असली औषधं बॅक्टेरियासाठी वापरून काही प्रमाणात त्याचा उपयोग होतो आणि कव्हर होतो. अर्ली स्टेजमध्ये लक्षात आल्या जर वापरला तर उपयोग होतो, नाही तर त्याला काय करता येत नाही. हाय तसं ते खायला लागतं किंवा विकायला लागतं किंवा प्लॉट सोडून द्यायला लागतं. टोमॅटोवरती आपण स्पॉट बघितले बघा, काळे स्पॉट चट्टे आल्यासारखे असतात, ते बॅक्टेरियामुळे आलेले असतात. आता ह्या बॅक्टेरियाच्या बाबतीत ते अतिशय सूक्ष्म असतात आणि त्याचं म्हणजे रोगांच्या बाबतीत म्हणजे त्याला तसं ती येऊन न देणे हे जास्त काळजी घ्यायला लागते. आता पुढचा बघाय म्हणजे विषाणूजन्य रोग. आता विषाणू यालाच व्हायरस असं म्हणतात आणि व्हायरसचा प्रसार एवढ्या स्पीडनं होतो, एकदा आला म्हणलं की ते काय थांबत नाही. म्हणजे ते अगदी म्हणजे बऱ्याच बघितलं जातं किती मारल्यात. कालचं बातमीत ऐकलं 7 कोटी लोकांना जगामध्ये व्हायरस आपल्याला कोविडचे लागत झाले, कोरोना व्हायरस 7 कोटी लोक. तसंच ह्या व्हायरसमुळं वगैरे किंवा बॅक्टेरियाच्या काही रोगामुळं वगैरे पूर्वी असे महामारी आलेले आहेत. म्हणजे बटाटा फेमिन, आयरिश बटाटा फेमिन म्हणून फेमस आहे. आयरिश बटाटा फेमिन म्हणजे महामारी आयरिशमध्ये आले. असे एक पिक्चर पनामा विल डिसीज, पनामाचं म्हणजे पनामा या देशामध्ये केळीवरती रोग आलेला मोठा. आपल्याकडे पूर्वी सुद्धा बटाट्यावरती रोग आल्यामुळे तर आपल्या परिसरात बटाटा पूर्वी फार व्हायचा म्हणतो, फार म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वी. आम्हाला एका शिक्षकांनी त्यावेळी आम्ही लहान असताना सांगितलं, तर बटाट्याचं पीक आत्ता कुठेतरी परत करायला त्याचं बटाट्या नरंद्याला फार मोठ्या प्रमाणात बटाटे लावायचे. तर ह्या रोगांच्या मुळे वगैरे एखादं पीक असं नष्ट झालं त्या भागात, तर एवढं ही बॅक्टेरियल व्हायरस डिसीज महत्त्वाचे असतात किंवा फार मोठा परिणाम आपल्यावरती करत असतात. आता व्हायरसमध्ये भेंडीवरती येलो व्हेन मोझॅक म्हणजे शिरा पिवळ्या पडतात, फक्त शिरा पिवळ्या पडतात आणि बाकी सगळं पाणी हिरवं राहतं. भेंडीवरती पाणी जातं येलो व्हेन मोझॅक म्हणजे. आणि त्यानंतर पपया ह्याच्यावरती बीनवरती म्हणजे घेवडावर्गीय पिकांच्यावरती सुद्धा मोझॅक आढळतो. तर हे फेमस व्हायरस डिसीज आहेत. बाकी इतर सुद्धा विषाणूजन्य करपा सुद्धा येतो, जीवाणूजन्य करपा येतो, तसं विषाणूजन्य करपा येतो. विषाणूमुळे पण आपल्याकडे येतो. हे प्रमुख रोग विषाणूमुळे येतात. त्याच्यामध्ये रेमेडी काय नाही, उघडून टाकणे असणे. असला रोग जर आहे परफेक्ट माहीत झालं तुम्हाला तर तसली रोपं दिसताक्षणी उघडून लांब नेऊन टाकायची किंवा पुरून टाकायची, म्हणजे त्याचा प्रसार परत त्याच्यावरती होणे. आणि बियाणे घेताना ते चांगल्या कंपनीचं, आता काही शक्यतो कंपनीतच वापरतो आपण, परंतु निवड पद्धतीने घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी रोग कुठला आला नाही याची काळजी घ्या. आता शेवटचा एक मुद्दा होता आपला निमॅटोड, सूत्रकृमीचं पण असंच आहे. सूत्रकृमी एकदा जमिनीत शिरले की सहजासहजी ते कंट्रोल होत नाही. आता त्यासाठी काही औषधं आलेले आहेत, त्याचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणात दिसत नाही औषधांचा. निमॅटोड म्हणून औषध आहे किंवा सॉईल मातीच डिसइन्फेक्ट केली जाते निमॅटोडच्या नियंत्रणासाठी, किंवा नैसर्गिक काही त्याच्यावरती प्रतिबंधात्मक आहेत. तर त्याच्यामध्ये झेंडूचं तुम्ही आधीमध्ये लावला तर झेंडूच्या मुळातनं एक रसायन बाहेर पडत असतं, टॅगॅटिन म्हणून रसायन बाहेर पडत असतं. त्याच्यामुळं त्या प्लॉटमध्ये निमॅटोड येत नाही, सूत्रकृमी येत नाही, किंवा सूत्रकृमी आल्या असतील ते परावरून किंवा मरून जातात. तर नैसर्गिक असं झेंडूच्या मुळातनं टॅगॅटिन बाहेर पडतं, त्याचा उपयोग सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी केला जातो. आता हे रोगांची ओळख करायलाच पाहिजे, आपण बघायला पाहिजे, जाऊन हे करायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं नियंत्रणाचे प्रकार सुद्धा माहीत पाहिजेत. जास्तीत जास्त करून रोगाच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर रोगामध्ये प्रतिबंध करणे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणतात त्याला. प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला रोग झाल्यानंतर त्याच्यावरती औषध घेणे आणि रोग होऊ नये म्हणून औषध घेणे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतात. त्यामध्ये म्हण पण एक आहे,
प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग झाल्यानंतर बरं होण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून उपाययोजना करणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि रोगाच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. कारण रोगामुळं फार मोठं नुकसान आपल्यामध्ये होत असतं. तर एवढी माहिती आहे तुम्हाला मगाच्या प्रात्यक्षिकाच्या तासावेळी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सॅम्पल्स गोळा करा. भाजीपाला विशेषतः भाजीपाल्याचे रोग याच्यावरती करा, गोळा करा आणि ते मग जर व्यवस्थित संग्रह केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेच्या वेळी त्याचा फायदा मिळेल. त्याचे मार्क्स तुम्हाला लगेच पैकीच्या पैकी मिळतील. तुम्ही काम केलं तर काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रात्यक्षिक म्हणजे भाजीपाल्यातील रोगांची ओळख गोळा करणे आणि ओळख दे एवढं माहिती आपल्याला पुरेसे आहे. आणखी काय पाहिजे तर तुम्ही केव्हाही विचारू शकता.